इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्डामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयासाठी पाहणार आहे। सॅम्पल क्वेश्चन पेपर एकूण यासाठी मार्क्स असणार आहेत 40 आणि वेळ आहे 2 तास। नेहमीप्रमाणे या ठिकाणी वरच्या बाजूला प्रश्नपत्रिकेच्या सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न आवश्यक आहेत। यूज ऑफ कॅल्क्युलेटर्स इज नॉट अलाउड। फिगर्स टू राइट इंडिकेट फुल मार्क्स। स्टार्ट राइटिंग इच मेन क्वेश्चन ऑन न्यू पेज। या सूचना आपण सायन्स 1 मध्येही पाहिलेल्या आहेत। चला आता आपण बघूया प्रश्नपत्रिकेचं स्वरूप। क्वेश्चन नंबर 1 यामध्ये ए सब क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स अँड रीराइट द स्टेटमेंट्स। योग्य पर्याय निवडायचा। वर सूचनांच्या मध्ये सांगितलेल्या पद्धतीने यातला जे उत्तर असेल ते उत्तर आणि त्याचा ऑप्शन सहित यामध्ये लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण करून लिहायचं। फक्त उत्तर लिहित असाल तर पर्यायाने उत्तर लिहायचं आहे। पूर्ण सेंटेन्स लिहित असाल तर उत्तराचा शब्द लिहिला आणि पूर्ण सेंटेन्स लिहिलं तरी चालेल। Salts which can be used as a supplement of calcium and iron are obtained from dash dash। यामध्ये असलेला पर्याय ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायची आहे संपूर्ण सिलेबस झाल्यानंतर। आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। आता आपण फक्त स्वरूप पाहणार आहे। उत्तरासाठी पूर्ण प्रश्नपत्रिकेच्या खूप मोठा होईल व्हिडिओ, त्यामुळे आपण फक्त स्वरूप पाहणार आहे। तुम्ही ही प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा। क्वेश्चन फर्स्ट ए मधला हा दुसरा प्रश्न आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज मॅनमेड डिझास्टर। मानवनिर्मित आपत्ती कोणती आहे यातला योग्य पर्याय निवडायचा आणि उत्तर लिहायचं आहे। थर्ड सेंटेन्स आहे इन अ फूड चेन ऑटोट्रॉपिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट अ डॅश डॅश लेवल। फोर्थ डॅश डॅश इज अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल। फिफ्थ मॅक्झिमम इफेक्ट ऑफ अल्कोहोल ऑकर्स ऑन डॅश डॅश सिस्टीम। 5 सेंटेन्सेस असणार आहेत। पूर्ण चॅप्टरवरची ही प्रश्नपत्रिका आहे। यातील काही चॅप्टर अजून तुमचे शिकून झालेले नसतील तरीही झालेल्या भागावरच्या प्रश्नांची उत्तर आता तुम्ही लिहू शकता। काही दिवसातच पोर्शन संपेल तेव्हा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील। क्वेश्चन फर्स्ट ए संपला आपण पाहिला। यामध्ये 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत, MCQ टाईप आहेत। यातलं योग्य उत्तर निवडायचं आहे। क्वेश्चन फर्स्ट बी मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। यामध्ये 5 प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला 1-1 मार्क आहे। यामध्ये पहा कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात। इथं दिलेच एवढेच येतील असं नाही। 1 मार्कांसाठी असणारे सगळे प्रश्न यामध्ये येणार आहेत। फक्त यामध्ये फिल इन द ब्लँक्स नसेल, रिकाम्या जागा नसतील यामध्ये। पहा हा फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट 2 ऑप्शन्स इन द ग्रुप बी रिलेटेड टू ग्रुप ए। हा ए ग्रुप आहे, इथं बी ग्रुप आहे। तर योग्य 2 पर्याय निवडायचे आहेत बी ग्रुपमध्ये। सलाम मुंबई फाउंडेशन। बी ग्रुपमध्ये 2 ऑप्शन्स निवडायचे आहेत की जे ए ग्रुपशी रिलेटेड आहेत। क्वेश्चन 2 आहे पहा रिराइट द फूड चेन गिव्हन बिलो विथ करेक्ट सिक्वेन्स। योग्य क्रमानुसार हे लिहायचं आहे। क्रम आपल्याला माहिती आहे, प्रोड्युसर असतील आणि कंझ्युमर्समध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी कंझ्युमर्स या पद्धतीने यांचा क्रम लावायचा आहे। कोण आहे याच्यामध्ये प्रोड्युसर आणि कंझ्युमर्स यांचा योग्य पद्धतीने सिक्वेन्स लावायचा आहे। 1 मार्क असणार आहे। 1 फूड चेन दिलेली आहे यामध्ये। तिसरा प्रश्न आहे कोरिलेशन विजडम टीथ जसा आहे अक्कलदाढ वेस्टिजल ऑर्गन आहे, अवशेषांग आहे, तसं लंगफिश हा काय आहे याचं उत्तर यामध्ये लिहायचं आहे। जसं कनेक्टिंग लिंक्समध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत तसं हा लंगफिश हा कनेक्टिंग लिंकचं एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे। या पद्धतीनं कोरिलेशन सहसंबंध लिहा असाही प्रश्न येऊ शकतो।
राईट फंक्शन ऑफ टेस्टिस एका सेंटेन्समध्ये दोन फंक्शन्स लिहू शकता, दोन सेंटेन्सेसमध्ये अर्धा अर्धा मार्क असेल किंवा एका सेंटेन्ससाठी एका फंक्शनसाठी 1 गुण असेल. जसं उत्तरपत्रिकेमध्ये वेटेज दिलेलं असेल त्यानुसार दोन फंक्शन्स लिहायला हरकत नाही. फाइंड आउट द कोरिलेशन, इथंही संबंध लिहायचा आहे. व्हाईट रिव्हॉल्युशन, श्वेतक्रांती, इन्क्रीज इन डेअरी प्रोडक्शन, दुग्ध उत्पादनामध्ये वाढ झाली. तसं ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय आहे त्याचा संबंध या ठिकाणी लिहायचा आहे. क्वेश्चन फर्स्ट ए झाला 5 आणि 5 असे 10 गुणांचा. क्वेश्चन सेकंडमध्ये जसं सायन्स 1मध्ये आपण पाहिलं एमध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन्स होती, तशीच या ठिकाणी 2 रिझन्स लिहायचे आहेत तुम्हाला 3 पैकी आउट ऑफ 3 आणि 4 मार्क्स आहेत दोन्हींसाठी मिळून 2-2 मार्क प्रत्येकासाठी असणार आहेत. जेवढे चॅप्टर आहेत त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये असलेली रिझन्स असतील त्या रिझनची योग्य उत्तरं, आवश्यक मुद्दे त्यामध्ये आले पाहिजेत. भरपूर फक्त मोठं उत्तर असून उपयोग नाही, त्या प्रश्नाचे आवश्यक मुद्दे त्या उत्तरामध्ये असणं आवश्यक आहे. 4 मार्क्स असणार आहेत गिव्ह रिझनसाठी. त्यानंतर क्वेश्चन 2B मध्ये एनी 3 कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. त्यांना 6 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न यामध्ये असतील. एक पहिला प्रश्न दिला आहे पहा. सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन इज अन इफेक्टिव्ह वे ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, जस्टिफाय द स्टेटमेंट. स्पष्टीकरण द्यायचं आहे ह्या वाक्याचं. दुसरा क्वेश्चन आहे विच प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग स्प्रेइंग ऑफ पेस्टिसाइड्स, कीटकनाशक फवारताना तुम्ही कोणत्या दक्षता कोणती काळजी घ्याल याविषयी तुमच्या पद्धतीनं 4 मुद्द्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. 2 मार्क्स असणार आहेत त्याला, त्यामुळे 4 मुद्दे लिहा. कशी काळजी घेऊ शकता. डिस्टिंग्विश बिटवीन मायटॉसिस अँड मिओसिस, कोणताही फरक असेल फरकासाठी सुद्धा दोन्ही बाजूला 2-2 पॉईंट्स लिहायचे आहेत. फरकाचा हा फरक असेल 2 मार्कांसाठीच्या प्रश्नांच्या मध्ये. व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल, डिस्क्राईब इन ब्रीफ, याचंही थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. लघुत्तरी प्रश्न असणार आहेत यामध्ये. एक्सप्लेन सेव्हिंग एनर्जी इज द नीड ऑफ आवर, काळाची गरज आहे ऊर्जा बचत ही, तर याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. असे लघुत्तरी छोट्या कमी शब्दामध्ये असलेली उत्तरं असलेले प्रश्न यामध्ये असतील. कृतीपत्रिका आहे त्यामुळं काही फिगर्ससुद्धा यामध्ये असू शकतात आणि त्या आकृतीवर आधारित प्रश्न असतील. बॉक्सेस भरायला दिलेले असतील तर ते बॉक्सेसमध्ये आवश्यक असलेले शब्द भरायचे आहेत. क्वेश्चन 3 मध्ये कोणतेही 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. 15 मार्क आहेत. इथंही कृतीपत्रिकेप्रमाणे जसं इथं ही फिगर दिलेली आहे आणि या फिगरवर हे प्रश्न विचारलेले आहेत 3 पहा. असं आणखीन एखादी फिगर असू शकते या ठिकाणी आणि त्या फिगरवरही 3 मार्कांसाठी प्रश्न असू शकतात. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. क्वेश्चन 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यावरती शॉर्ट नोट लिहा. 3 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स इन शॉर्ट. सरोगेसी, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, स्पर्म बँक याच्याविषयी 3 कन्सेप्ट्स दिलेले आहेत. थोडक्यात माहिती लिहायची आहे. 3 मार्कांसाठी असेल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे इफ अ फ्रॉक पॉप्युलेशन इन पॅडीफील्ड डिक्लाइन्स ऑल ऑफ सडन. अचानक एखाद्या भातशेतीमध्ये असलेलं फ्रॉकचं पॉप्युलेशन लोकसंख्या कमी झाली तर काय होईल, त्यावर 3 प्रश्न दिलेले आहेत. हे सुद्धा कृतीपत्रिकेमध्ये जसे प्रश्न असतात तसे आहेत. ह्या एका सेंटेन्सवर आधारित हे 3 प्रश्न आहेत. चौथा आहे याच्यामध्ये रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड सॉल्व क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. पॅरेग्राफ दिलेला आहे छोटासा, त्याच्यावर 3 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. हेच प्रश्न किंवा असेच प्रश्न असतील असं नाही, याहीपेक्षा थोडेसे वेगळे असतील, पण 3 मार्कांचे प्रश्न यात असतील आणि यामध्ये सोडवायचे आहेत तुम्हाला 5. हा एक 5वा प्रश्न आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत यामध्ये दिलेल्या. टू विच फायलम डज ॲनिमल इन्क्लुडेड इन द डायग्राम बिलॉंग. आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये हा ॲनिमल कोणत्या फायलममध्ये येतो त्या फायलमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर एक्झोस्केलेटन याचं वरचं जे आहे ते कशाचं बनलेलं आहे
त्याचं नाव लिहायचं आहे. आणि व्हॉट इज सिमेट्री, सिमेट्रीचे टाईप्स हे आपण पाहिलेले आहेत, रेडियल, बायलेटरल यासारखे. तर यामध्ये असलेल्या सिमेट्रीचा टाईप असे 3 मार्कांसाठी हे 3 क्वेश्चन फिगरवर आधारित आहेत. 6वा प्रश्न हा आहे, इथं ही फिगर दिलेली आहे, ही पाहायची आहे आणि याच्यावर आधारित 2 क्वेश्चन आहेत, त्यांची उत्तर लिहायची आहेत. इथं एक्सप्लेन द प्रोसेस इन शॉर्ट ह्याला 2 मार्क्स असतील आणि आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन फिगर ह्याला 1 मार्क असेल. फक्त प्रोसेसचं नाव लिहायचं आहे. 1 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. 7वा प्रश्न, व्हॉट विल यू डू आणि व्हाय, काय कराल तुम्ही आणि का, या 3 सेंटेन्सेस दिलेली आहेत, त्यांची उत्तरं यामध्ये लिहायची आहेत. आणि 8वा प्रश्न आहे, सम सिम्बॉल्स आर गिव्हन बिलो, एक्सप्लेन दोज सिम्बॉल्स, विच डिझास्टर्स मे ऑकर इफ दोज सिम्बॉल्स आर इग्नोर्ड. या ठिकाणी काही चिन्ह दिलेली आहेत आणि या चिन्हांचा अर्थ काय आहे ते सांगायचं आहे. आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्यावर कोणत्या आपत्ती येऊ शकतात, ओढवू शकतात याविषयी सांगायचं आहे. 3 सिम्बॉल्स दिलेले आहेत, तिन्हींना 1-1 मार्क असेल. या पद्धतीने एकूण 3ऱ्या क्वेश्चनमध्ये 8 सब क्वेश्चन्स आहेत. 8 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत 5. प्रत्येकी 3 गुण, 15 गुणांचा हा क्वेश्चन 3 आहे असणार आहे. प्रकार वेगवेगळे असतील. 3 मार्कांचे प्रश्न यामध्ये असणार आहेत. तुम्ही प्रत्येक प्रकरणाचा चॅप्टरचा एक्झरसाइज पाहिला आहे, त्या एक्झरसाइजमध्ये असणारे प्रश्न आणि आतमध्ये असलेले महत्त्वाचे पॉईंट्स ते यामधल्या कोणत्या मार्कांमध्ये, 2 मार्कांसाठी आणि 3 मार्कांसाठी कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात या पद्धतीनं अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन 4मध्ये आहे एनी वन, 5 पैकी एका 5 मार्क आहेत. यामध्ये दिलेल्या 2 क्वेश्चनपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथंही फिगरवर आधारित प्रश्न असू शकतात, एखादा पॅरेग्राफ असू शकतो. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा या ठिकाणी, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. 5 प्रश्न एकाच मुद्द्यावर आधारित दिलेत, 5 क्वेश्चन म्हणजे एकेका सेंटेन्सेसमध्ये उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, गिव्ह 1 यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गिव्ह 1 कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, राईट 2 बॅक्टेरियल एक्झाम्पल्स ऑफ बायो फर्टिलायझर आणि राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप. दुसरा प्रश्न यामध्ये आहे पहा, यामध्ये दिलेली फिगर आहे, रिड्रॉ द फ्लो चार्ट विथ करेक्शन्स. दुरुस्ती करायची आणि पुन्हा हा चार्ट तयार करून लिहायचा आहे. ब्रीफ प्रोसेस आहे, ऑब्टेनिंग एनर्जी थ्रू ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन्स यांच्यापासून एनर्जी मिळवण्याची ही आपली रेस्पिरेशन प्रोसेस आहे. सेल्युलर रेस्पिरेशन ती या चार्टमध्ये दाखवलेली आहे. मात्र तुम्ही ती दुरुस्त करून लिहायची आहे, करेक्शन करून लिहायचे आहे. आणि यालाही असणार आहेत 5 मार्क्स. जसं आपण सायन्स 1च्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलेलं होतं चॅप्टर वाईज वेटेज, तर ते याहीमध्ये दिलेलं आहे. 10 चॅप्टर्स आहेत आणि या 10 चॅप्टरमध्ये प्रत्येक चॅप्टरला असलेलं वेटेज ही या ठिकाणी आहे. पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन याला 6 मार्क्स आहेत. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1ला 7 मार्क्स आहेत. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 यालाही 6 मार्क्स आहेत. 6 आणि 7 मार्क्स असणारे जे चॅप्टर आहेत यांच्यावर शेवटचा प्रश्न आहे 5 मार्कांचा, तो येऊ शकतो. याला 4 मार्क आहे, त्यामुळे ह्याच्यावर मोठा प्रश्न येण्याची शक्यता नाही. त्यामुळं मोठ्या प्रश्नासाठी, 4थ्या प्रश्नासाठी हे चॅप्टर असतील, यामधले क्वेश्चन पाहिजे आहेत. 4th चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, 7 गुण आहेत याला. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी ह्याला 6 मार्क्स आहेत. ॲनिमल क्लासिफिकेशनला 6 मार्क्स आहेत. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 6 मार्क्स. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी 7 मार्क्स. सोशल हेल्थ 5 मार्क्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट 4 मार्क्स. ऑप्शन सह टोटल मार्क्स 60 असतील आणि तुम्हाला सोडवायचं आहे 40 मार्कांचा पेपर. हे चॅप्टर वाईज वेटेज आहे. अशा पद्धतीनं आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 याच्यामध्ये असलेल्या कृतीपत्रिकेचा, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, सॅम्पल क्वेश्चन पेपर कसा असतो हे पाहिलेलं आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुमच्या शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा.